Good morning, all of you. Welcome to this online lecture. I am Mr. Shubham Babar. Today I will teach you unit number 2nd. Name is Cost Accounting of Material, Labor and Overhead. From that unit number 2nd, we will discuss on first point, that is methods of pricing the issues of material. We have already studied unit number 1st in offline lectures. Name is Introduction and Element of Cost. So, now we will discuss on content called Methods of Pricing the Issues of Material. Okay, that is first method is FIFO, first in first out. Then that second one is LIFO method, last in first out. Then third one is simple average method, and last fourth one method is weighted average method. ओके, सो आता आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूयात. सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय दिलेलं आहे की प्राइसिंग ऑफ इश्यूज ऑफ मटेरियल, त्याचं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इंट्रोडक्शन दिलेलं आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण इंट्रोडक्शन वाचूयात, त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. ओके, material are issued to different jobs or to different orders. These job or these orders are charged with the value of materials supplied to them. The stock of material in the godown is composed of different material purchased at different times at different rates. Therefore, there is always problem to determine at which price the goods should be issued from stores to different departments or to different orders. Okay, following are the different methods of issuing the materials. Materials issue करण्याच्या कोणकोणत्या मेथड्स आपल्याला अभ्यासायच्या आहेत त्या खालील प्रमाणे आपल्याला दिलेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा जे आपण इंट्रोडक्शन पार्ट वाचलेला आहे, जो रीड केलेला आहे, त्याचं एक्सप्लेनेशन सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात. बघा, मटेरियल आर इश्यू टू डिफरंट जॉब्स ऑर टू डिफरंट ऑर्डर्स. काय केलेलं आहे? मटेरियल इश्यू केलेलं आहे किंवा मटेरियल इश्यू करायचं. ओके, मटेरियल आपल्याला काय करायचंय की इश्यू करायचं आहे, त्याचा पुरवठा करायचा आहे. कधी पुरवठा करतो आपण? जर डिफरंट ऑर्डर्स येत असतील, बरोबर, त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स तयार करायचे असतील तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्डर्स येत असतात, वेगवेगळ्या प्रकारची मागणी येत असते. म्हणजेच काय की कस्टमर्स काय करत असतात? विशिष्ट प्रकारच्या गोष्टींची मागणी करत असतात, विशिष्ट प्रकारच्या वस्तूंची मागणी करत असतात आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करायचंय? मटेरियल इश्यू करायचं आहे. सो म्हणून सांगितलेलं आहे मटेरियल्स आर इश्यू टू डिफरंट जॉब्स ऑर टू डिफरंट ऑर्डर्स. ओके, दीज जॉब ऑर दीज ऑर्डर्स आर चार्ज्ड विथ द व्हॅल्यू ऑफ मटेरियल्स सप्लायड टू देम. म्हणजे आता आपण ज्या प्रकारचं मटेरियल सप्लाय करतोय, फॉर एक्झाम्पल कन्सिडर करूया की आपण कोण आहे? उत्पादक आहे. मग आपण जर विशिष्ट प्रकारचं मटेरियल जर सप्लाय करत आहोत तर हे मटेरियल विदाउट कॉस्ट आपण सप्लाय करणार आहे का? नाही करणार. आपण काय करणार आहे की काही पैसे, काही अमाऊंट त्या बदल्यात आपण काय करणार आहे? चार्ज करणार आहे. दीज जॉब ऑर्डर्स आर चार्ज्ड विथ द व्हॅल्यू ऑफ मटेरियल्स सप्लाय टू देम. म्हणजे आपण वस्तू आणि सेवांचा पुरवठा समोरच्या व्यक्तीला करत आहोत. मग त्याच्याकडून आपण काय घेतोय? व्हॅल्यू ऑफ मटेरियल्स. म्हणजे ती जे मटेरियल आपण इश्यू करतोय त्या मटेरियलसाठी आपण काय करतोय? एक विशिष्ट प्रकारची मूल्य आकारणी करत आहोत. ओके, द स्टॉक ऑफ मटेरियल इन द गोडाऊन इज कंपोज्ड ऑफ different material purchased at different times at different rates. बघा, the stock of material in the godown. आता मटेरियलचं स्टॉकिंग, मटेरियल आपण कुठं ठेवत असतो, कुठं त्याची साठवणूक करत असतो? तर बेसिक गोष्ट आहे इन गोडाऊन. गोडाऊन मध्ये आपण काय करतोय की वस्तू
ज्या आहेत त्या वस्तूंची आपण काय करतोय, साठवणूक करत आहोत. म्हणून सांगितलेलं आहे द स्टॉक ऑफ मटेरियल इन द गोडाऊन इज कंपोज्ड ऑफ डिफरंट मटेरियल परचेस्ड ॲट डिफरंट टाइम्स ॲट डिफरंट रेट्स. मग आता आपण वस्तू वेगवेगळ्या पद्धतीच्या खरेदी करत आहोत आणि त्या वस्तू आपण कुठे ठेवतोय, तर गोडाऊनमध्ये ठेवतोय. मग या वस्तू ज्यावेळी आपण गोडाऊनमध्ये ठेवत असतो त्यावेळी कोणती गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला, की बघा आता काय केलेलं आहे मी, आज 1 तारीख आहे, आज 1 तारखेला मी काय केलेलं आहे, वस्तू आणि सेवा परचेस केल्या आणि गोडाऊनमध्ये ठेवलेल्या आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करतोय की आता फॉर एक्झाम्पल आणखी आपण काय करूया की 5 तारखेला आणखी आपण माल घेतलेला आहे आणि 5 तारखेला आपण तो घेतलेला माल कुठं ठेवतोय, आपण गोडाऊनमध्ये ठेवतोय. सेम गोडाऊनमध्ये आपण तो माल ठेवतोय. पुन्हा आपण 10 तारखेला परचेस केलेला आहे आणि तो परचेस केलेला माल पुन्हा आपण काय करतोय, गोडाऊनमध्ये ठेवतोय. म्हणजेच याचा अर्थ काय की डिफरंट मटेरियल परचेस्ड ॲट डिफरंट टाइम्स. म्हणजे खूप वेळा आपण माल परचेस करतो का, डेफिनेटली परचेस करतो. डिफरंट टाइम्स ॲट डिफरंट रेट्स. आणि प्रत्येक वेळी आपण मालाची जी खरेदी करत असतो त्याचा रेट हा प्रत्येक वेळी कसा असणार आहे, डिफरंट असणार आहे. मग फॉर एक्झाम्पल 1 तारखेला ज्या वस्तू परचेस केलेल्या आहेत त्याचा रेट किती आहे, पर युनिट किती आहे, 5 रुपये आहे. ओके, त्यानंतर 5 तारखेला आपण ज्या पद्धतीच्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत त्याचा रेट किती आहे, तर त्याचा रेट कन्सिडर करूयात आपण 7 रुपये रेट आहे. 10 तारखेला वस्तू खरेदी केलेल्या आहेत किंवा 12 तारखेला वस्तू खरेदी केलेल्या आहेत त्याचा रेट आपण किती कन्सिडर करूयात, तर आपण त्याचा रेट 10 रुपये इतका कन्सिडर करूयात. म्हणजेच काय, देयर इज अ डिफरन्स इन बिटवीन रेट्स ऑफ दॅट पर्टिक्युलर कमॉडिटीज, रेट्स ऑफ दॅट पर्टिक्युलर गुड्स विच वी हॅव परचेस्ड. ओके, सो अशा प्रकारे प्रत्येक वेळी आपण काय करतोय, वेगवेगळा माल खरेदी करतोय. म्हणजे खूप वेळा माल खरेदी करतोय आपण आणि प्रत्येक वेळी त्या प्रत्येक मालाचा रेट हा कसा असणार आहे, डिफरंट असणार आहे. आणि आपण तो जो माल परचेस करतोय तो माल आपण कुठं ठेवत आहोत, तर गोडाऊनमध्ये. ओके, पुढे बघा. Therefore, there is always problem to determine at which price the goods should be issued from stores to different departments orders. आता वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्डर्स येत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या डिपार्टमेंटला मालाची आवश्यकता आहे. मग आता माल त्यांनी काय केलेला आहे, मागितलेला आहे. माल आपल्याला काय करायचा आहे, इश्यू करायचा आहे. ओके, इश्यू करायचा आहे, माल इश्यू करायचा आहे. मग आता कुठला माल किती रुपयांचा आहे, कुठला माल आपण कधी घेतलेला आहे, तो माल आपण काय केलेला आहे, एकत्रितपणे गोडाऊनमध्ये ठेवलेला आहे. ओके, एकत्रितपणे तो सगळा माल आपण गोडाऊनमध्ये ठेवलेला आहे. मग आता आपल्याला कन्फ्युजन होणार आहे की आपण कुठला माल कधी घेतलेला आहे, कारण सांगितलेलं आहे आपल्याला की डिफरंट मटेरियल परचेस्ड ॲट डिफरंट टाइम्स. खूप वेळेला आपण काय केलेलं आहे, माल घेतलेला आहे ॲट डिफरंट रेट्स. मालाचा दर सुद्धा कसा आहे, प्रत्येक वेळी वेगळा आहे. सो आता काय होणार आहे, कन्फ्युजन होणार आहे. कधी, ॲट द टाइम ऑफ इश्यू, ॲट द टाइम ऑफ इश्यू ऑफ दॅट पर्टिक्युलर गुड टू डिफरंट डिपार्टमेंट्स ऑर टू डिफरंट ऑर्डर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्डर्स आपल्याला काय करायच्या आहेत, फुलफिल करायच्या आहेत. त्या ऑर्डर्सची भागवणूक आपल्याला करायची आहे. मग अशा वेळी आपल्याला काय करावं लागेल की तो विशिष्ट प्रकारचा माल आपल्याला काय करावं लागेल, सेल करावा लागेल. मग सेल करताना काय होणार आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कन्फ्युजन्स होणार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मिसअंडरस्टँडिंग्स होणार आहेत. सो आता बघा की वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स आपल्याला दिलेल्या आहेत. त्या मेथडनुसार आपण काय करू शकतो की मालाचं कॅल्क्युलेशन योग्य प्रकारे करू शकतो. मग फिफो मेथड असेल, फिफोला फुल फॉर्म काय आहे, तर फर्स्ट इन फर्स्ट आउट, फर्स्ट इन फर्स्ट आउट. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टार्ट करूयात की आपल्याला काय करायचंय, मालाचं वेगवेगळ्या प्रकारे कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग कॅल्क्युलेशन करण्यासाठी टोटल 4 मेथड्स आपल्याला दिलेले आहेत. त्यापैकी पहिली मेथड जी दिलेली आहे सो फिफो मेथड ही दिलेली आहे आपल्याला. ओके, सो बघा, अंडर दिस मेथड the materials which are purchased first are issued first. काय दिलेलं आहे आपल्याला,
की विशिष्ट प्रकारचा माल जो की आपण पहिल्यांदा खरेदी केलेला आहे तो पहिल्यांदा विक्री करायचा आहे आणि हे कुठल्या मेथडमध्ये अपेक्षित असणार आहे तर पहिली मेथड FIFO मेथड. ओके, फर्स्ट इन फर्स्ट आउट. In that particular FIFO method, so firstly we have purchased the goods. That particular goods are issued first. In other words, the goods which comes in godown at first are issued first. म्हणजे तेच दिलेलं आहे आपल्याला की जो माल आपण सगळ्यात पहिल्यांदा खरेदी केलेला आहे गोडाऊनमध्ये तो माल आपल्याला काय करायचा आहे पहिल्यांदा विकायचा आहे. सो कन्सिडर करूयात आपण 1 तारखेला काही माल आपण घेतलेला आहे, 5 तारखेला काही माल घेतलेला आहे. मग FIFO मेथड नुसार आपल्याला काय करायचंय की फर्स्ट इन फर्स्ट आउट, पहिल्यांदा जो माल आपल्या गोडाऊनमध्ये आलेला आहे, इन झालेला आहे, तो आपल्याला पहिल्यांदा काय करायचा आहे आउट करायचा आहे. मग 1 तारखेला पहिला माल आला होता, सो आपण काय केला 1 तारखेचा माल सगळ्यात पहिल्यांदा इश्यू केला. ओके, द लेटेस्ट गुड्स परचेस्ड रिमेन इन स्टॉक. लेटेस्ट गुड्स म्हणजे काय की नवीन जो माल खरेदी केलेला आहे परचेस्ड रिमेन्स इन स्टॉक, तो काय होणार आहे स्टॉकमध्ये शिल्लक राहणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूयात की एक पर्टिक्युलर गोडाऊन आहे, तिथं काय केलेलं आहे विशिष्ट प्रकारचा माल परचेस केलेला आहे. किती तारखेला परचेस केला आहे आपण कन्सिडर करूया की सपोज 1 तारखेला परचेस केलेला आहे. आता काय करायचं आपल्याला पुन्हा काय केलेलं आहे त्या पर्टिक्युलर गोडाऊनमध्ये पुन्हा माल परचेस केलेला आहे. किती तारखेला परचेस केलेला आहे माल कन्सिडर करूयात 5 तारखेला. ओके, आता कन्सिडर करूयात आपण 1 तारखेला किती नग आपण परचेस केलेले आहेत 50 नग परचेस केलेले आहेत. 5 तारखेला आपण काय केलेलं आहे 100 नग परचेस केलेले आहेत. मग आता टोटल नग किती झाले तर टोटल युनिट 150. ओके, टोटल युनिट किती झाले 150. आता काय करायचं आपल्याला 6 तारखेला आपल्याला ऑर्डर आलेली आहे. 6 तारखेला आपल्याला काय करायचंय माल इश्यू करायचा आहे. तर इश्यू किती करायचा आहे फॉर एक्झाम्पल ऑर्डर आलेली आहे, किती माल इश्यू करायचा आपल्याला 125. ओके, मग आता FIFO म्हटल्यानंतर फर्स्ट इन फर्स्ट आउट. सो इन दॅट पर्टिक्युलर केस व्हॉट इज फर्स्ट इन 1 तारखेला जो माल आपण परचेस केलेला आहे तो फर्स्टली काय झालेला आहे इन झालेला आहे. म्हणजे 50 माल हा काय करायचा आपल्याला इश्यू करताना सगळ्यात पहिल्यांदा 50 माल इश्यू करावा लागेल. त्यानंतर 100 मालातला आता बघा टोटल किती माल इश्यू करायचा आपल्याला 125. आता 125 पैकी FIFO मेथड नुसार आपण 50 माल घालवला. ओके, राहिला किती आता माल बघा की आता राहिलेला माल जो आहे तो आहे 75. बरोबर, म्हणजे 125 मागणी आलेली आहे, 125 आपल्याला इश्यू करायचा आहे. त्यापैकी FIFO मेथड नुसार आपण काय केलेलं आहे 50 माल इश्यू केलेला आहे. आता राहिला किती अजून 75 माल द्यायचा आहे. मग तो 75 माल आपण कशापैकी देणार की केस नंबर जी सेकंड आपल्याला दिलेली आहे की 5 तारखेला आपण 100 नग खरेदी केलेले आहे, त्यापैकी 75 आता घालवावे लागतील. मग राहणार किती आता शिल्लक 25. म्हणजे लेटेस्ट गुड्स आर रिमेन्स इन स्टॉक. नवीन खरेदी केलेला माल हा काय झालेला आहे स्टॉकमध्ये राहिलेला आहे. ओके, म्हणून ज्यावेळी आपण FIFO मेथड लक्षात घेत असतो त्यावेळी लक्षात काय घ्यायचं इन दॅट पर्टिक्युलर मेथड द गुड्स विच कम्स इन गोडाऊन ॲट फर्स्ट आर इश्यूड फर्स्ट. Okay, are issued first and the latest goods purchased remains in stock. म्हणजे काय होणार आहे की जो नंतर खरेदी केलेला माल आहे, जो उशिरा खरेदी केलेला माल आहे, जो नवीन खरेदी केलेला माल आहे तो काय होणार आहे आता स्टॉकमध्ये राहणार आहे. ओके, therefore the closing stock of goods is valued at current market price.
मग आता जर आपल्याला स्टॉकचं व्हॅल्युएशन करायचं असेल तर स्टॉकचं व्हॅल्युएशन करताना आपल्याला कोणती मार्केट प्राइस कन्सिडर करावी लागेल, तर करंट मार्केट प्राइस कन्सिडर करावी लागेल. कारण तो जो माल आहे, जो शिल्लक राहिलेला आहे, जो स्टॉकमध्ये आहे, तो कधीचा आहे, तो नवीन आहे. नवीन मधला स्टॉक शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की नवीन मधला माल हा काय करावा लागेल आपल्याला की करंट मार्केट प्राइसने काय करावं लागेल, त्याचं व्हॅल्युएशन करावं लागेल. ओके, सो इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट मेथड, that is FIFO method, first in first out. In that particular method काय लक्षात ठेवायचं आपल्याला, in that particular method goods which comes in godown at first are issued first. Okay, and then the latest goods purchased remains in stock. जो माल आपण आत्ता खरेदी केलेला आहे तो स्टॉक मध्ये काय होणार आहे, राहणार आहे. ओके, आणि ह्याचं व्हॅल्युएशन आपण कशा पद्धतीनं करणार आहे, तर करंट मार्केट प्राइस नुसार, त्याला CMP असं म्हटलं जातं. CMP करंट मार्केट प्राइस नुसार त्या मालाचं, त्या स्टॉकचं काय होणार आहे, व्हॅल्युएशन होणार आहे. देन सेकंड वन इज मोस्ट इम्पॉर्टंट मेथड ऑफ प्राइसिंग द इश्यू ऑफ मटेरियल, that is LIFO method. LIFO stands for last in first out. In that particular method, the goods which are purchased at the end or at the last are issued first. Therefore, the goods are issued at current prices and closing stock is valued at old prices. म्हणजे इथं काय दिलेलं आहे, लास्ट जो माल इन झालेला आहे, म्हणजे जो आपण खरेदी केलेला आहे, तो काय करायचा आहे, पहिल्यांदा आउट करायचा आहे. म्हणजे आता राहणार कुठला माल, की रिमेनिंग स्टॉक कुठला राहणार आहे, तर ओल्ड स्टॉक मधला. जो जुना माल आपण खरेदी केला होता तो आपल्या गोडाऊन मध्ये राहणार आहे. नवीन आलेला माल आपण काय करणार आहे, की आलेला माल आहे नवीन, कारण का, तर लिफो मेथड आहे, लास्ट इन फर्स्ट आउट आहे. सो लास्टली जो इन झालेला आहे तो फर्स्टली आपल्याला काय करायचं आहे, आउट करायचं आहे. म्हणून सांगितलेलं आहे अंडर दिस मेथड द गुड्स विच आर परचेस्ड ॲट द एंड ऑर लास्ट आर इश्यूड फर्स्ट. Therefore, the goods are issued at current prices and closing stock is valued at old prices. म्हणजे मगाशी जे आपण करंट मार्केट प्राइस CMP बरोबर हे जे कॅल्क्युलेशन केलं, मग ते कशानुसार केलं, की आपण करंट मार्केट प्राइस नुसार केलं. कारण FIFO मेथड मध्ये आपल्याला काय निदर्शनास येतं, की जो पहिल्यांदा माल आपण घेतलेला आहे तो पहिल्यांदा घालवायचा आहे. मग स्टॉक मध्ये राहणार कुठला माल आहे, तर लास्ट जो इन झालेला आहे तो स्टॉक मध्ये राहणार आहे, म्हणजे नवीन माल असणार आहे स्टॉक मध्ये. सो त्याचं व्हॅल्युएशन कशाने करायचं, आपल्याला करंट मार्केट प्राइसनं करायचं आहे. पण इथं आता काय लक्षात घ्यायचं आपल्याला, की the goods are issued at current prices and closing stock is valued at old prices. क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन करताना आपल्याला काय करायचंय, ओल्ड प्राइसेस काय करायचे आहेत, विचारात घ्यायचे आहेत. तिथं आपण काय करत होतो, फिफो मध्ये करंट प्राइसेस विचारात घेत होतो व्हॅल्युएशनसाठी. आता कुठल्या घ्यायच्यात, आपल्याला ओल्ड प्राइसेस व्हॅल्युएशनसाठी विचारात घ्याव्या लागतील. ओके, सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट मेथड that is LIFO method. LIFO stands for last in first out. So in that particular methods, the goods which are purchased at the end or at the last are issued first according to orders. Okay, so we have studied two methods, two important methods, FIFO method and LIFO method. Now we will discuss on simple average method. Simple average method. Okay, under this method, issues of materials are priced at the average cost price of material on hand.
Average cost price is obtained by dividing the total of price by the number of prices. ओके, बघा सिंपल ॲव्हरेज मेथड दिलेली आहे आपल्याला. त्या सिंपल ॲव्हरेज मेथडनुसार आपण काय करू शकतो की कॅल्क्युलेशन करू शकतो. कशाचं? इथं आपल्याला स्टॉकचं कॅल्क्युलेशन करायचं आहे, गोडाऊनमध्ये असणाऱ्या मालाचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग सी पॉईंट आपल्याला जो दिलेला आहे सिंपल ॲव्हरेज मेथड, त्या सिंपल ॲव्हरेज मेथडच्या नुसार under this method issues of material are priced at the average cost price of materials on hand. इथं काय करायचं आपल्याला की ॲव्हरेज काढायचे आहे, एक सरासरी काढायची आहे आणि त्या सरासरीनुसार स्टॉकचं व्हॅल्युएशन आपल्याला करायचं आहे. ओके, ॲव्हरेज कॉस्ट प्राइस इज ऑब्टेन्ड बाय डिवायडिंग द टोटल ऑफ प्राइस बाय द नंबर ऑफ प्राइसेस. दॅट इज आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे की सिंपल ॲव्हरेज मेथडचं कॅल्क्युलेशन आपण कशा पद्धतीनं करू शकतो. तर बघा दिलेला आहे डिफरंट प्राइजेस पर युनिट. डिफरंट प्राइजेस पर युनिट म्हणजे वेगवेगळ्या किमती, प्रत्येक युनिटच्या असणाऱ्या वेगवेगळ्या किमती भागिले काय करायचं आपल्याला नंबर ऑफ प्राइजेस. किती प्राइजेस आहेत? मग फॉर एक्झाम्पल 3 किमती आहेत, मग डिवायडेड बाय 3. जर 2 किमती आपल्याला दिल्या असतील तर डिवायडेड बाय 2. जर एकच किंमत दिलेली असेल तर डिवायडेड बाय 1. ओके, सो नंबर ऑफ प्राइजेस मध्ये की प्राइसच्या किमती किती दिलेल्या आहेत त्याचं नंबरिंग आपल्याला घ्यायचंय. मग प्राइसच्या किमती जर 4 दिल्या असतील तर काय करायचं आपल्याला भागिले 4 असं करावं लागेल इंटू रेट ऑफ इश्यू. इंटू रेट ऑफ इश्यू म्हणजे इश्यू केलेल्याचा रेट किती आहे, विक्रीचा दर किती आहे तो आपल्याला इथं काय करावं लागेल मेन्शन करावं लागेल. मग लक्षात काय ठेवायचंय सिंपल ॲव्हरेज मेथडमध्ये आपण काय करणार आहे की स्टॉकचं व्हॅल्युएशन करताना ॲव्हरेज कन्सिडर करणार आहे आणि त्या ॲव्हरेजच्या अनुसार आपण काय करणार आहे विशिष्ट प्रकारचं कॅल्क्युलेशन हे करणार आहे. ओके, अँड लास्ट वन इज वेटेड ॲव्हरेज मेथड. Okay, weighted average method. Under this method, weightage is given to quantities purchased at each price. It is obtained by dividing the total value of the stock by the total quantity on hand. Weighted average method मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा. Under this method, weightage is given to quantities purchased at each price. कशाला वेटेज दिलेला आहे जास्तीत जास्त? वेटेज इज गिवन टू क्वांटिटीज परचेस्ड ॲट ईच प्राइस. क्वांटिटी परचेस्ड ॲट ईच प्राइस म्हणजे काय? प्रत्येक जी किंमत दिलेली आहे त्या प्रत्येक किमतीनुसार आपल्याला काय करायचं आहे क्वांटिटी लक्षात घ्यायच्या आहेत. ओके, क्वांटिटीज परचेस्ड ॲट ईच प्राइस म्हणजे लक्षात एक गोष्ट ठेवायची आहे की ज्यावेळी आपण वेटेड ॲव्हरेज मेथड अभ्यासत असतो त्यावेळी वेटेज कशावरती जास्तीत जास्त द्यायचं आहे आपल्याला. वेटेज इज गिवन टू क्वांटिटीज परचेस्ड ॲट ईच प्राइस म्हणजे ज्या ज्या किमतीला आपण वस्तू खरेदी केलेल्या आहेत, ज्या ज्या किमतीला आपण क्वांटिटी खरेदी केलेली आहे त्या सर्व किमती आपल्याला काय कराव्या लागतील इथं विचारात घ्याव्या लागतील. कधी? इन द व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक इन वेटेड ॲव्हरेज मेथड. इट इज ऑब्टेन्ड बाय डिवायडिंग द टोटल व्हॅल्यू ऑफ द स्टॉक बाय द टोटल क्वांटिटी ऑन हँड. कशा पद्धतीनं आपण काढणार आहोत की वेटेड ॲव्हरेज मेथडनुसार आपलं जे आन्सर असणार आहे ते कशा पद्धतीने आपलं येणार आहे तर बघा इट इज ऑब्टेन्ड बाय डिवायडिंग द टोटल व्हॅल्यू ऑफ द स्टॉक. म्हणजे काय करायचंय टोटल व्हॅल्यू ऑफ द स्टॉक, स्टॉकची टोटल व्हॅल्यू आपल्याला लिहायची आहे. ओके, टोटल व्हॅल्यू ऑफ द स्टॉक डिवायडेड बाय टोटल क्वांटिटी ऑन हँड. टोटल क्वांटिटी ऑन हँड. बघा आता काय मग फॉर्म्युला तयार होतोय की टोटल व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिवायडेड बाय टोटल क्वांटिटी ऑन हँड. वेटेड ॲव्हरेज मेथडनुसार जर आपल्याला स्टॉकचं व्हॅल्युएशन करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की टोटल व्हॅल्यू ऑफ स्टॉक
स्टॉकची टोटल व्हॅल्यू आपल्याला काढावी लागेल, पूर्णपणे व्हॅल्युएशन स्टॉकचं करावं लागेल, भागिले काय करावं लागेल आपल्याला, टोटल क्वांटिटी ऑन हँड. टोटल किती क्वांटिटी आहेत आपल्याकडे त्या क्वांटिटी तिथं कन्सिडर कराव्या लागतील. सो अशा प्रकारे वेटेड ॲव्हरेज मेथड ही सुद्धा एक महत्त्वाची मेथड आहे. कशासाठी, तर आपल्याला काय करायचं आहे, तर प्राइसिंग द इश्यूज ऑफ मटेरियल. मटेरियलचं जर आपल्याला म्हणजे मटेरियल जे आहे आपल्याकडे त्या मटेरियलच्या इश्यूसाठी, ओके, त्या मटेरियलच्या इश्यूसाठी काय प्राइस आपल्याला ठेवायची आहे, ओके, हे जर आपल्याला लक्षात घ्यायचं असेल किंवा हे जर आपल्याला काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला 4 मेथड्स महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. देर आर 4 मेन मेथड्स ऑफ pricing the issue of material. So that is the most important methods. Okay, first is FIFO method, then second one is LIFO method, then third one is simple average method, and fourth one is weighted average method. These 4 methods are helps to that particular person to calculate the issues of material, the pricing of issues of material. ओके, सो अशा पद्धतीनं हे आपलं हा जो पॉइंट आहे किंवा हा जो टॉपिक आहे कुठला आहे तर बघा, मेथड्स ऑफ प्राइसिंग द इश्यूज ऑफ मटेरियल. मग कोणकोणत्या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, मटेरियल इश्यू कशा पद्धतीनं केले जातात, मग त्याचं प्राइसिंग कशा पद्धतीनं होणार आहे त्याचं कॅल्क्युलेशन जर आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी या 4 मेथड्स आपल्याला काय कराव्या लागतील, तिथं वापराव्या लागतील. प्रत्येक मेथडनुसार आपण काय करू शकतो, आन्सर फाइंड आउट करू शकतो. मग फिफोमध्ये लक्षात ठेवायचंय, फर्स्ट ज्या वस्तू आलेल्या आहेत त्या फर्स्टली आपल्याला काय करायच्या आहेत, इश्यू करायच्या आहेत. ओके, इन सेकंड मेथड लिफो मेथडमध्ये काय करायचंय, लिफो स्टँड्स फॉर लास्ट इन फर्स्ट आउट. लास्ट ज्या आलेल्या आहेत त्यांना फर्स्टली आपल्याला काय करायचंय, आउट करायचंय. देन सिंपल ॲव्हरेज मेथड, त्यामध्ये ॲव्हरेज आपल्याला कन्सिडर करायचं आहे. अँड देन फोर्थ वन इज इम्पॉर्टंट, वेटेड ॲव्हरेज मेथड. ओके, सो अशा पद्धतीने 4 मेथड्स आपल्याला दिलेल्या आहेत. त्या 4ही मेथड्सचं डिस्कशन आपण केलेलं आहे. मग जर हा जो आपला सेशन आजचा झालेला आहे त्या सेशनच्या रिगार्डिंग जर कुणाला काही क्वेरीज असतील, कुणाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकायच्या आहेत. ओके, ठीक आहे, थँक्यू.